येईल का जुळून नाते? दिव्या, मी येतो रूमवर. आदित्यला तिला बघायची तीव्र इच्छा झाली होती. इथून पुढे सर आता कशाला? दिव्या म्हणाली. त्याला रूमवर येण्यापासून थांबवू पाहत होती. दिव्या, मला ना काहीतरी जाणवतंय. असं वाटतंय मला तुझ्याजवळ असलं पाहिजे. एवढंच माझं मन सांगते मला, आदित्य म्हणाला आणि दिव्याने मगापासून अडवलेला हुंदका बाहेरच पडला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. दिव्या, आर यू क्राईंग? त्याने ऐकला होता तिचा हुंदका. दिव्याने हात ठेवला तोंडावर. आदित्य लगेच उठला खुर्चीतून. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. त्याला स्वतःला अस्वस्थ वाटत होतं तिचा हुंदका ऐकून. गाडी थांबली तशी आदित्यने जवळजवळ गाडीतून उडीच मारली. काय झालं दिव्या, तू रडतेस का? आदित्य सर काही बोलले का? मिताली दिव्याला विचारत होती. तिला फोन चालू असतानाच रडताना बघून तिला काळजी वाटत होती. नवीन फ्लॅट आदित्यने ऑफिस पासून जवळच घेतला होता. अवघ्या 10 मिनिटाला आदित्यने बेल वाजवली. दिव्याने डोळे पुसत उठून दरवाजा उघडला. शूज न काढता, कसलाही विचार न करता आदित्यने तिला जवळ घेतलं. दिव्याला अजूनच रडू आलं. मितालीला हळूच मानेने त्याने विचारलं, काय झालं? मितालीनेही मला माहित नाही असं खुलेने सांगितलं. थोड्या वेळाने दिव्याचं रडणं कमी झालं तसं आदित्यने तिला स्वतःपासून बाजूला केलं. मितालीने मुद्दामच मला काही माहित नाही सांगितलं होतं, कारण दिव्याने आधीच सांगितलं होतं मितालीला नाही सांगायचं. आता जे काही बोलायचं असेल तिला ते स्वतःला सांगू दे असंच मितालीला वाटत होतं. दिव्या, काय झालं? एक हात खांद्यावर ठेवला होता आणि दुसरा हात तिच्या गालावर ठेवत आदित्यने विचारलं. दिव्याला आता आदित्यपासून लांब जायला वाटत होतं. मगाशी रडताना काही वाटलं नव्हतं. आता तिला स्वतःलाच जरा संकोच वाटत होता. विचारताना त्याचा चेहराही जवळ आला होता. अंगावर पटकन लव उभी झाली. आदित्य सर, तुम्ही बसा, मी चहा आणते. म्हणत दिव्या त्याच्या हातून बाजूला जाऊ बघत होती. पण आदित्यने सोडलं नाही. एकतर पहिल्यांदा आडेवडे न घेता मिठीत आलेली, तसा सहजासहजी सोडणार नव्हता. नकोय मला चहा. तू मला सांग, तुला कशासाठी वाईट वाटलं? मी ते जाणून घेण्यासाठी आलोय, आदित्य म्हणाला. काही नाही, ते असंच, दिव्या म्हणाली. अजिबात त्याच्या डोळ्यात बघत नव्हती. जर मनाने बंड करून पटकन सगळं बोलून गेलो तर, अशी भीती वाटत होती. दिव्या, एकदम खरं बोलायचं. मला नंतर काही कळायला नको. हा, तुला मॉमने फोन केला होता का? आदित्यने हे विचारलं कारण सकाळी मॉमचा फोन आल्यापासून तोही टेन्शन मध्ये आला होता. मॉम काही करू शकते माहित होतं त्याला. दिव्या काहीच बोलली नाही. आदित्य, आपण लांबच राहिलेलं बरं. आपण एकमेकांसाठी नाही बनलो. तुम्ही प्लीज समजून घ्या, दिव्या म्हणाले. दिव्या, काय बोलतेस? मॉमने खरंच कॉल केला होता ना? खरं खरं माझ्या डोळ्यात बघून सांग, आदित्य म्हणाला. पण दिव्याला काही त्याच्या डोळ्यात बघायची हिंमत होत नव्हती. तिला भीती वाटत होती. आपण जर आदित्यला खरं सांगितलं तर तू रागवेल मॉमवर. आपल्यामुळे त्यांचं नातं खराब होईल. म्हणून दिव्या बोलत नव्हती. आदित्यला तर फुल डाऊट होता. त्याने शिवला मेसेज केला आणि आपल्या मॉमचे कॉल डिटेल्स मागवायला सांगितले. आदित्य अजूनही दिव्याला विचारायचंच होता, पण दिव्या काही सांगायला तयार नव्हती. आपण दूर होऊ हे म्हणणं काही त्याला पटलं नव्हतं. दिव्या, तुला जो काय प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी कसा उभा राहणार तुझ्या बाजूने? तू बोललं तर पाहिजे. आता कुठे आपलं नातं फक्त अंकुरतंय, त्याला बहरताना बघायचं आहे. तुला आता मी कुठेच जाऊ देणार नाही. आदित्य तिच्या पंजाला पकडत आपली बोटं तिच्या बोटांमध्ये मिळवत म्हणाला.
आदित्यचा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याने बघितलं तर शिवने कॉल डिटेल्स पाठवले होते. त्याने चेक केलं, त्यात दिव्याचा नंबर दिसत होता. दिव्या, मॉम काय बोलली, खरं खरं सांग. आदित्य आता आत्मविश्वासाने म्हणाला, जसं तिला कळलं काहीतरी पुरावा त्याने गोळा केला आहे. तुम्हाला कसं माहित त्यांनी फोन केला आहे, दिव्या म्हणाली. मी त्याचे कॉल डिटेल्स मागवले, आदित्य म्हणाला. ओके. त्यांचं म्हणणं आहे की मी तुमच्यापासून लांब राहावं. तुमच्यासाठी मी योग्य नाही. इंटरनेटवर बातमी वाचली त्यांनी. माझ्या अशा वागण्यामुळे उगाच बदनामी होईल त्यांची आणि बिझनेस ठप्प होईल, असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांना वाटतं. दिव्याने मॉम जे जे बोलली ते सांगून टाकलं. एवढे सगळे डिटेल्स आदित्यकडे असल्यावर अजून काय लपवणार होती ना ती. दिव्या, मी करतोय तुझ्यावर प्रेम, मॉम नाही. त्रास मला होणार होता, मॉमला नाही. तरी तू माझ्यापासून दूर जायचा विचार करूच कशी शकतेस, आदित्य म्हणाला. मला तुमच्या दोघात वाद नको होते म्हणून, दिव्या म्हणाली. मला जाणवलं नसतं तर तू मला काहीच सांगितलं नसतंस, आदित्य म्हणाला. कसं सांगणार, दिव्या म्हणाली. तोंडाने, आदित्य तिच्या तोंडाकडे बघत म्हणाला. मी चहा आणते, तुम्ही बसा. दिव्याने लगेच विषय बदलला. त्याचा रोग भलतीकडे चाललेला कळला तिला. त्याने आता दिव्याला जाऊ दिलं. आदित्य सर, तुम्ही शूज काढा, दिव्या म्हणाली. ओके, काढतो. आदित्यने लगेच शूज काढले, रॅकवर ठेवले. सॉक्स पायात ठेवून तो हॉलमध्ये आला. बर, आता आण चहा, काहीतरी सुचायला पाहिजे मला, आदित्य म्हणाला आणि तिथल्या खुर्चीत बसला. ओके म्हणून दिव्या चहा बनवायला गेली. तो हळूच आवाज न करता तिच्या मागोमाग किचन मध्ये गेला. मिताली तिथेच होती. तिला बरं वाटलं. या नुकत्याच जुळू पाहणाऱ्या नात्यात आता दुरावा येतो की काय, सगळं बिघडून जाते की काय, असं वाटत होतं तिला. दिव्याला किती समजावलं होतं तिने. त्याला दिव्याच्या मागून जाताना बघून तर छानच वाटलं. तो मागे उभा राहून बघत होता. मग हळूच अजून तिच्या एकदम जवळ जाऊन उभा राहिला. अशीच मागून घट्ट मिठीत घ्यावं तिला, असं एक क्षण वाटलंच त्याला. त्याने हात तिच्या कमरेभोवती घालण्यासाठी नेलेही, पण सावरलं. दिव्या, अशी हळूच हाक दिली. आदित्यला इतकं जवळ बघून ती दचकलीच. रडताना मिठी मारली तरी चालते, पण नॉर्मल असताना त्याचं असं जवळ असणं वेगळंच, मनाला गुदगुल्या करणारं होतं. तुम्हाला एक बोलू, तुम्ही मॉमला काहीच बोलणार नाही, दिव्याने विचारून पुढे बोलूनही टाकलं. विचारतेस की सांगतेस की दम देतेस, आदित्य डोळे बाळक करत म्हणाला. काहीही समजा, आता बाहेर जाऊन बसा, दिव्या म्हणाली. तसा आदित्य बाहेर आला. मितालीशी हसून गप्पा मारू लागला. तिने सांगितलं त्याला की ती सांगणारच नव्हती. तुम्ही सगळी माहिती घेऊन आलात म्हणून तिच्याकडे काही पर्याय राहिला नव्हता, म्हणून सांगावंच लागलं तिला. असं काही असेल तर तिला कळू न देता एक मेसेज करायचा, माझा नंबर सेव्ह करून ठेव, आदित्य हळूच म्हणाला. मिताली हसली आणि मान हलवली. यावेळी दिव्याने चहा चाखून त्यात कमी काय ते घालूनच आणला होता. आता मितालीला रेस्ट असल्यामुळे दिव्याला छोटी छोटी कामं करावीच लागत होती. तुला कामात मदत करायला कोणी पाठवू का, आदित्यने दिव्याला विचारलं. मला तू हा म्हणावंसं वाटलेलं, पण मानले नको म्हणाले. सर, 8 दिवस पाठवलात तर बरं होईल, मी बरी होईपर्यंत, कारण दिव्याला इतक्या कामाची सवय नाही. उद्या तिला इंटरव्ह्यू साठी जायचं आहे, मिताली म्हणाली. ही खरी मैत्री. तिला दिव्याची खूप काळजी होती.
दिव्या, काम शोधत असशील तर आपली कंपनी परत जॉईन कर. मला वाटेल तेव्हा बघू शकतो मी तुला. आदित्य तिला हसत म्हणाला. नाही, शिवसरांनी सांगितली आहे एक कंपनी, उद्या जाईन तिथे, दिव्या म्हणाले. अच्छा, शिव अशीही कामं करतो? कुठली कंपनी आहे? आदित्य आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवत होता. आदित्यला चांगलंच माहित होतं. तो कधीही तिथे जाऊन दिव्याला बघू शकत होता. दिव्याने शिवने पाठवलेला ऍड्रेस दाखवला. मिताली दिव्याला कधीची खुणवत होती, पण दिव्याचं काही लक्ष नव्हता. शिवने सांगितलं होतं की आदित्य सरांना सांगू नका म्हणून, पण ही मुलगी त्याला सर्व सांगत होती. म्हणून मिताली तिला केव्हाची खुणावत होती. चहा पिऊन झाला तशी दिव्या कप घ्यायला मितालीकडे गेली. तेव्हा पटकन हाताला पकडत मितालीने डोळे मोठे करत तिला खुणावलं. पण दिव्याला काही कळलं नव्हतं. तसंही दिव्या सगळं सांगून मोकळी झाली होती. मिताली तिच्याकडे रागाने बघत होती. अगं, आदित्य सरांना सांगायचं नव्हतं, मिताली हळूच म्हणाली. तशी दिव्याने जीभ चावली, कान पकडत सॉरी म्हणाली. मला बोलून काय उपयोग, शिवसर आले की त्यांनाच बोल, मिताली म्हणाली. दिव्या म्हणाली. काय चाललंय काय तुमचं कुसूर पुसूर? आदित्यला ऐकू येत नव्हतं म्हणून तो या दोघींकडे बघत म्हणाला. तुम्ही शिवसरांना काहीच बोलू नका, दिव्या म्हणाले. आपल्यामुळे शिवसरांना काहीतरी आदित्य बोलेल म्हणून दिव्याला चांगलंच वाटत नव्हतं. काय ते आदित्य मध्येच आता ही काय सांगते असं वाटलं. जॉबचं त्यांनी तुम्हाला सांगू नको म्हणाले होते, म्हणून त्यांना काही बोलू नका, दिव्याने सांगितलं. ओके, आदित्य म्हणाला आणि तो जायला उठला. मी निघतो, तुम्ही दोघींनी काळजी घ्या, मदतीला पाठवतो कोणाला तरी, तो दिव्याकडे बघत म्हणाला आणि शूज घालायला गेला. हो सर, पण तुम्ही मॉमला, दिव्या म्हणत होती की आदित्यने पुढचं बोलला. नाही सांगत काही, कळलं मला, पण यापुढे माझा कॉल उचलायचा, मला टाळायचं नाही, आदित्य डोळे बारीक करत म्हणाला. तशी दिव्या हसली. आदित्य गाडीत बसलाच होता की त्याचा फोन वाजला. त्याने रिसीव्ह केला. हॅलो, आदित्य म्हणाला. समोरून काहीतरी बोलणं झालं. काय? आदित्य ओरडलाच. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवर वर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.